नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये। आज आपण करणार आहोत सगळ्यांची स्पेशल डिश म्हणजे ऑल टाइम फेवरेट पावभाजी। त्यासाठी मी साहित्य घेतले बटाटे, शिमला मिरची, फ्लावर, टोमॅटो आणि वाटाणे, फ्लावर आणि बटाटे हे कुकरमध्ये वाफवून घ्यायचे। मी 1 चमचा मीठ टाकलं आहे आणि हे तिन्ही पदार्थ कुकरमध्ये मी वाफवून घेणार आहे। ग्लासभर पाणी टाकले। आता गॅसवर कढई ठेवूया। आता मी कांदा थोडा बारीक चॉप करून घेते चॉपरच्या सहाय्याने, तुम्ही इथं चाकूच्या सहाय्याने देखील करू शकतात। मी 2 कांदे घेतले आहेत। चॉपरने आपला वेळ वाचतो। टोमॅटो देखील मी चॉपरमध्ये बारीक करणार आहे। शिमला मिरची देखील मी चॉपरमध्ये करून घेते बारीक। कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतले आहे। त्यामध्ये मी थोडे बटर टाकते, म्हणजे बटर जळत नाही। तेल टाकल्यावर गरम झाल्यावर आपण त्यामध्ये बारीक केलेला कांदा टाकणार आहोत। माझ्या पद्धतीने पावभाजी करून बघा, तुम्हाला खूप छान लागेल। अगदी ठेल्यावर मिळते तशी पावभाजी तयार होते 20 मिनिटांमध्ये। शिवाय एका पावभाजीच्या प्लेटमध्ये आपण सगळ्या घरासाठी करू शकतो पावभाजी। आता मी मिक्सरच्या भांड्यात लसूण आणि अद्रक घेतले आहे, ते देखील बारीक करून घेणार आहे। मी थोडं जाडसरच केलं आहे। कांदा परतला गुलाबी झाला की त्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत। अद्रक लसूण पेस्ट टाकल्यावर खूप सुंदर सुवास येतोय घरामध्ये। आता त्यामध्ये बारीक केलेली शिमला मिरची, बारीक केलेला टोमॅटो। पावभाजी म्हटली की लहानपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते, बनवायला देखील सोपी असते, शिवाय सगळ्या भाज्या पोटात जातात। आता इथे मी 1 चमचा मीठ वापरणार आहे, त्याने टोमॅटो छान शिजेल। 1 चमचा काश्मीरी लाल तिखट वापरणार आहे मी। मीठ थोडं बेताने घालायचं कारण की आपण फ्लावर शिजताना सुद्धा मीठ वापरलेलं आहे। आता झाकण ठेवून देते। टोमॅटो शिजला आहे बघा आपला। आता पावभाजी स्मॅशरच्या सहाय्याने आपल्याला कढईतच हे सगळं स्मॅश करून घ्यायचं आहे। इथे गॅस चालूच आहे, गॅसची फ्लेम लो केली आहे मी। पुन्हा झाकण ठेवते। त्यामध्ये आता मी पावभाजी मसाला वापरणार आहे, तुम्ही कोणताही वापरू शकतात। मी इथे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला वापरला आहे। इकडे कुकर देखील छान झाला आहे रेडी आपला। फ्लावर वाटाणे देखील छान शिजले आहेत, बटाटे हे देखील मी कुकरमध्ये स्मॅश करून घेते। अगदी झटपट बनते ही पावभाजी। मसाला छान परतला की आपण स्मॅश केलेलं पावभाजीचं सारण टाकूया। एका प्लेटच्या किमतीत आपण अख्ख्या घरासाठी पावभाजी तयार करू शकतो। शिवाय हायजीन पद्धतीने केलेली असते, त्यामुळे आपण लहान मुलांना देखील देऊ शकतो। छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आत्ता जरी पावभाजीला कलर दिसला नसेल तर जशी पावभाजी उकळेल तसा तो कलर येईल। पावभाजी शक्यतो दाटसरच करायची आहे आपल्याला, जास्त पातळ नको। आता मी एका कढईत बटर घेतलं आहे। बटर थोडं गरम झाल्यावर मी त्यामध्ये काश्मीरी लाल तिखट वापरणार आहे 1 चमचा, भाजीला कलर येण्यासाठी। वरून फोडणी टाकायची, टेस्ट खूप छान होते। तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला नक्की लाईक, शेअर, कमेंट करून सांगा। मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे। प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते देखील कमेंट करा। बघा किती छान कलर आला आहे, टेस्ट देखील अप्रतिम झाली आहे। आता आपण पाव शेकून घेऊया। मी तवा ठेवला गॅसवर, त्यावर थोडे बटर घेते, त्यामध्ये थोडा पावभाजी मसाला वापरणार आहे। इथे आपल्या आवडीनुसार पाव शेकायचे आहेत आपल्याला। मी जास्त पाव शेकत नाही, अगदी नॉर्मल टोस्ट करते आहे। पावभाजी म्हटली तर सगळ्यांनाच आवडते।
कधीतरी खाण्यासाठी नक्की हा मेनू केला पाहिजे. अगदी झटपट बनते. शिवाय आता आपले पाव देखील शेकून झाले आहेत मस्त. आता आपण गरमागरम सर्व करूया पावभाजी. इकडे कलर किती छान आला आहे भाजीला. जशी उकळते तशी छान कलर येतो भाजीला. मंद सुवास पसरला आहे पावभाजीचा घरामध्ये. आता आपण मस्त गरमागरम सर्व करूया. वरून थोडी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला. एकीकडे कांदा बारीक चिरलेला आणि लिंबू ठेवला आहे. दुसऱ्या बाजूला शेकलेले पाव ठेवलेले आहेत. थोडं बटर टाकायचं आहे आपल्याला. मंडळी, गरमागरम पावभाजी खायला